डॉक्टर श्वेता पत्की शाहूपुरी येथील पत्की हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्वांना हॅपी वुमन्स डे या शुभेच्छा देऊ इच्छिते. गरोदरपणात महिलांना आजकाल काय मुख्य समस्या जाणवतात ते आपण बघूया. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे बैठं काम आपण जास्त करतो, व्यायाम कमी आहे, फास्ट फूडचं जास्त सेवन आहे, या सगळ्या गोष्टींमुळे गरोदरपणात डायबिटीस आणि BP हे वाढताना बघायला मिळतं. तर यासाठी काही सोप्या टेस्ट आपण करू शकतो. आपल्याला गरोदरपणात डायबिटीस झालाय का हे बघण्यासाठी OGCT नावाची खूप सोपी टेस्ट अवेलेबल आहे. यासाठी 75 ग्राम शुगरची सॅशेट्स मिळतात. ती शुगर पावडर तुम्ही अर्धी बॉटल पाण्यात विरघळून ते गोड पाणी तयार करून प्यायचं आणि त्यानंतर 2 तासांनी शुगर तपासायची. ती शुगर जर 140च्या पुढे असेल तर याचा अर्थ आपल्याला गरोदरपणाचा डायबिटीस झाला. हा डायबिटीस कायमस्वरूपी नसतो. डिलिव्हरी झाली, बाळ एकदा बाहेर आला की शुगर नॉर्मल होऊन जाते. पण ज्या महिलेला गरोदरपणात शुगर होते त्या महिलेला तिच्या आयुष्यात पुढे जाऊन 40-50 नंतर डायबिटीस व्हायची शक्यता ही खूप जास्त आहे. त्यामुळे अशा महिलांनी विशेष डिलिव्हरी नंतर सुद्धा आपल्या आहाराकडे आणि व्यायामाकडे लक्ष द्या. त्याचबरोबर गरोदरपणात BP सुद्धा बायकांमध्ये वाढत चाललं. गरोदरपणात नेहमीच आठवड्यातून 1-2दा BP तपासायची सवय लावून घ्यावी. जर BP जास्त असेल तर आपल्या डॉक्टरांना भेटावं. त्यासाठी गोळ्या ज्या चालू केल्या असतात त्या सांगितलेल्या डोसमध्ये घ्याव्या. बऱ्याचदा पेशंट घरात स्वतः BP तपासतात, नॉर्मल असलं की गोळी बंद करून टाकतात. पण तसं करू नये. BPसाठी सुरू केलेली गोळी ही स्वतः डॉक्टर सांगेपर्यंत थांबवू नये. जर गरोदरपणात हाय BP आपल्याला असेल तर आहारात भरपूर प्रोटीन वाढवा. त्यामध्ये उकडलेलं अंड, मोड आलेली कडधान्य, छोले, राजमा, पनीर, सोयाबीन, बटरमिल्क म्हणजे ताक आणि दही याचा समावेश करू शकता. आहारात पांढरं मीठ कमी करा. चवीपुरतं तुमच्यासाठी काळं मीठ हे तुम्ही वापरू शकता. तुम्हाला चालत असेल, शक्य असेल तर रोज 20 ते 25 मिनिटं कोणताही व्यायाम करा आणि थोडं जेवण थोड्या वेळाने घेत राहा. तर पुन्हा एकदा पत्की हॉस्पिटल परिवाराकडून आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.